अटल लॅब मध्ये सर्वात पहिले आपल्याला काम करायचं असेल तर बेसिक इन्स्ट्रुमेंट माहिती पाहिजे. ठीक आहे, बेसिक इन्स्ट्रुमेंट तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बेसिक आपल्याला वायर माहिती आहे, बॅटरी माहिती आहे, आपण घरी कंडेन्सर पाहतो, हे सगळं माहिती आहे. बट त्या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स मध्ये भरपूर कंपोनेंट्स आहेत. देयर आर सो मेनी कंपोनेंट्स. सो लेट मी सी द कंपोनेंट्स वन बाय वन. ठीक आहे, पहा. कॅपॅसिटर आहे फर्स्ट. कॅपॅसिटर याला म्हणतात, पहा ते असं दिसते. ठीक आहे, तुम्हाला तुम्ही लॅब मध्ये कधी हा कंपोनेंट दिसत आहे तर तुम्हाला याचं नाव माहिती पाहिजे. ठीक आहे, कॅपॅसिटर समजलं. आणि कॅपॅसिटरचं काम काय असते? टू यूज ॲज अ टेम्पररी बॅटरी. सपोज कधी बॅटरी कधी फ्यूज झाली तरी कॅपॅसिटर कधी आपल्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये असेल तर ते थोड्या वेळसाठी चालू राहील. जसं फॉर एक्झाम्पल आपलं कम्प्युटर मध्ये आजकाल आपण USB कनेक्ट करतो. त्याचं फंक्शन काय असते? USBचं स्टोअर करून ठेवते इलेक्ट्रिसिटी. सपोज कधी 15 मिनिटं कधी लाईट गेली, आपण जे काम करत ते आपल्याला सेव्ह करायचं असेल तर आपण लाईट गेल्यावर आपला प्रोग्राम सेव्ह करून मग आपण त्याला शटडाऊन करतो. ठीक आहे, हे काम असते USBचं. तसं हे आहे, द ॲबिलिटी टू स्टोअर द चार्ज इज द डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटन्स. ठीक आहे, चार्जला स्टोअर करून ठेवले. आणि पिक्चर पाहून घ्या. सेकंड आहे कॅपॅसिटर युनिट. आता जसं आपण आपलं डिस्टन्स शाळेपासून तर घराचं डिस्टन्स आपण किलोमीटर मीटरमध्ये मोजतो तसंच याचं युनिट आहे फॅरेड, मायक्रोफॅरेड, नॅनोफॅरेड आणि पिकोफॅरेड. समजलं. जसं याचं डिस्टन्स किंवा त्याच्यामध्ये किती चार्ज स्टोअर आहे हे मोजायचं असेल तर आपण त्याचं डिस्टन्स ते वापरतो. द कॅपॅसिटर विथ स्टोअर्ड चार्ज कॅन ऍक्ट ॲज अ टेम्पररी बॅटरी. टेम्पररी बॅटरी म्हणून काम करतात. मग आहे हे आहे डिफरंट टाइप्स ऑफ कॅपॅसिटर. एवढे टाइपचे कॅपॅसिटर तुम्हाला लॅबमध्ये पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल हे वाला कॅपॅसिटर आणि हे वाला आपल्या लॅबमध्ये जास्त करून आहे. समजलं. मग नेक्स्ट आहे रेझिस्टर. हे तुम्ही पाहिलं असेल. रेझिस्टर छोटंसं असते, एकदम बारीक. ठीक आहे, त्याचं काम काय असते? तर रेझिस्टर इनपुट्स द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू अ सर्किट. सपोज कधी जास्त फंक्शन आलं असेल